वेलकम टू माय चॅनल टेक्निकल मॅथ विथ आशू. आजचा पॉईंट आहे संख्येचे मूळ अवयव पाडणे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ अ नंबर. तर ह्याच्या नावात पहा, ते नाव समजून घ्या त्याचं. संख्येचे मूळ अवयव पाडणे. कोणतीही संख्या दिली असताना तिचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत, म्हणजे त्याचे जे अवयव पडलेले आहेत ती मूळ संख्या असणार आहे. तर पहा खाली काय दिले, संख्यांचा लसावी व मसावी काढण्यासाठी युक्लिडचा एक सोपा व महत्त्वाचा नियम अनेकदा वापरला जातो. तो कोणता आहे की कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, हा तो नियम आहे. तर समजून घ्या. पहा, कोणतीही संयुक्त संख्या, संयुक्त म्हणजे काय? गुणाकारा म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे जी संख्या गुणाकार वेगवेगळ्या दुसऱ्या संख्यांच्या गुणाकारातून बनलेली आहे ती मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, ते आपण गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो, हा तो नियम आहे. तर पहा पुढं, पहा संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे ते आपण पाहू. तर उदाहरणार्थ 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. तर मूळ अवयव काढण्याची पद्धत उभी मांडणी, आडवी मांडणी. आपण उभ्या पद्धतीने पण काढू शकतो आणि आडव्या मांडणीनुसार पण काढू शकतो. तर पहा 24 दिलेला आहे. तर सुरुवातीला 2 कॉलम करायचे. जे संख्येचे अवयव पाडायचे ते इथं लिहायचे. आता काय करायचं पहा, शेवटी इथं 4 दिसतोय, इथं 2 दिसतोय, हे दोन्ही पण 2च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणजे 2 ने ह्याला पूर्ण भाग जाऊ शकतो. मग 2 ने भाग दिल्यानंतर किती येणार आहे? 12, बरोबर. 2 ने 24ला भाग दिल्यानंतर वरती कोणती संख्या येणार आहे? 12. त्याच्यामुळे 12ला 12 2 गुणिले 12 केल्यानंतर 24 येणार आहे. त्याच्यानंतर 12चा विचार करू. 12ला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो? 2, बेसकी 12. त्याच्यानंतर आता 6चा विचार करा. 6ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? 2, बेत्रिक 6. आता 3 आला. आता 3ला 2 ने 3ला भाग जाऊ शकतो का? नाही. मग 3ला 3 ने भाग जाऊ शकतो. 3 1 3. तर पहा इथं कोणत्या संख्या लिहायच्या ज्या वर येतात? पहा, आपण जर भागाकार केला 24 2, बे 1 बे, 4 खाली आल्यानंतर बे 2 4. तर पहा बाकी शून्य आली पाहिजे, बाकी शून्य आली पाहिजे आणि वरती भागाकार किती आला पाहिजे? जी संख्या येईल ती इथं लिहायची. मग या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर ही संख्या आपोआप येतेच. मग ती संख्या, ही वरची संख्या इथं लिहायची आणि ही संख्या इथं लिहायची, ज्याने भाग जाऊ शकतो अशी. ओके. आणि आता आडव्या मांडणीमध्ये कसं करायचं पहा. 24 आहे. कोणत्या पाड्यामध्ये 24 आहे ते आधी लक्षात घ्यायचं. सर्वप्रथम 1चा पाडा पाहायचा, नंतर 2चा पाहायचा, नंतर 3चा, नंतर 4चा. तर 4च्या पाड्यामध्ये 4 सक 24, 4 गुणिले 6. आता पहा, आता 4 ही मूळ संख्या नाही आहे, 6 पण मूळ संख्या नाही आहे. मग 4ला मूळ संख्येत रूपांतर करायचं आहे. मग 4 कसा लिहू शकतो आपण? 2 गुणिले 2, 4, बरोबर. गुणिले आता 6 कसा लिहू शकतो? 3 गुणिले 2, बरोबर. तर आता इथं 3 वेळा 2 आला. मग इथं कसं लिहायचं? 2 गुणिले 2 गुणिले हा 2 इथं लिहू गुणिले 3, बरोबर. पहा 1 2 3 वेळा 2 गुणाकारामध्ये, नंतर 3 एकदा आलेला आहे. तर हे झाले 24चे अवयव. आता इथं पहा, इथं पण तसंच झालंय. 2 2 3दा आलेला आहे, 3 हा एकदा आलेला आहे. मग तो असा लिहायचा 24 = 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तर पहा उभ्या मांडणीनुसार आणि आडव्या मांडणीनुसार, दोन्ही मांडणीनुसार एकच उत्तर आले. तुम्ही कोणत्या उभ्या मांडणीनुसार पण अवयव पाडू शकता, आडव्या मांडणीनुसार पण पाडू शकता. दोन्हीपैकी कोणतीही पद्धत आपण ही यूज करू शकतो. पुढे पहा, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय, बरोबर. गुणाकार रूपात लिहिणे म्हणजेच मूळ अवयव पाडणे, आणि जी संख्या गुणाकार रूपात येते ती मूळ संख्याच असते. पहा इथं 2 ही मूळ संख्या आहे, ती 3दा आलेली आहे. तसंच 3 ही मूळ संख्या आहे, ती एकदा आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पहा, खाली दिलेल्या संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. आता इथं गुणाकार रूपात लिहायला सांगितलं. हे असं उभ्या मांडणीनुसार गुणाकार रूपात पहा कसं लिहायचं आहे. पहा पहिली संख्या दिलेली आहे 63. तर 63 ही कशाच्या पाड्यामध्ये आधी त्याचा विचार करायचा. तर 63 7च्या पाड्यामध्ये आहे. 7 9 63. मग 7 गुणिले 9, 7 9 63. आता 7 पहा, 7 कशाच्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. 7ला फक्त 7नेच पूर्ण भाग जातो. मग 9 आहे. 3 त्रिक 9, 3 गुणिले 3. ओके. तर आता पहा आपल्याला काय भेटलं? 7 गुणिले 3 गुणिले 3, बरोबर. ह्या ब्रांचची सगळ्यात लास्टची संख्या कोणती आहे? 7. आणि ह्या ब्रांचच्या सगळ्यात लास्टला 2 संख्या आहेत, 3 आणि 3, त्या घ्यायच्या. ह्या आणि एवढ्या 3 घ्यायच्या. आता इथं जर समजा आल्या असत्या तर त्या आल्या असत्या. नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या ब्रांचची पहिली म्हणजे जी संख्या लास्टला असेल
ती संख्या घ्यायची आणि ह्या बाजूच्या पण ज्या संख्या लास्टला असतील 2 असतील 3 असतील त्या घ्यायच्या. मग 7 गुणिले 3 गुणिले 3 हे झालं 63 फॅक्टर. आता 45 पहा, 45ला कशाने भाग जाऊ शकतो? सगळ्यात एक नंबर 5ने 45ला भाग जाऊ शकतो. 5 9 45, 5 गुणिले 9 बरोबर. आता 5ला अजून कशाने भाग जाऊ शकतो का? नाही, 5 हा दुसरा कशाच्याच पाड्यात नाही. 5ला फक्त 1 आणि 5नेच भाग जाऊ शकतो, पण 9ला जाऊ शकतो 3ने. मग काय येतं 3 गुणिले 3 9. मग ह्याचे फॅक्टर काय झाले? 5 गुणिले 3 गुणिले 3. ओके. त्याच्यानंतर 20. आता 20 पण कोणत्या पाड्यात आहे? 5च्या पाड्यात आहे. 5 चोक 20, 5 गुणिले 4. आता पहा 5 हा 5ला तर दुसरं कशाने भाग नाही जाणार, पण 4ला 2चा भाग जातोय. मग काय येणार? 2 गुणिले 2. मग ह्याचे फॅक्टर काय झाले? 5 गुणिले 2 गुणिले 2 असं गुणाकार स्वरूपात आपण लिहू शकतो. तर पहा आता इथं काय दिलंय? 117चे मूळ अवयव पाडा. तर इथं थोडी अवघड संख्या दिलेली आहे. ही आपल्याला पाड्यात सहजासहजी शोधता येईल का? नाही. मग काय करायचं? आधी उभ्या मांडणीनुसार लिहून काढायची 117. तर आता पहा इथं शेवटी 7 दिसतोय. 7 कोणत्या पाड्यामध्ये शेवटी आहे का? 3च्या पाड्यामध्ये. 3 9 27 आहे बरोबर. 3 9 27. मग 3ने कदाचित भाग जाऊ शकतो, 2ने तर नाही जाऊ शकत, कारण शेवटी जर 2 4 8 6 असे अंक असतील तर 2ने पूर्ण भाग जातो. आता 7 आहे म्हणल्यावर 3ने पहा, 3ने आधी भागून पाहायचं. 117 3 1 3 त्रिक 9, 10 11 27, 3 9 27. तर पहा 3 गुणिले 39 जर केलं तर 117 येणार आहेत. मग इथं आपण 3 लिहू आणि इथं आपण 39 बरोबर. 3 गुणिले 39 केल्यानंतर 117 बरोबर येणार आहेत. आता 39ला पहा इथं 3 पण आहे, इथं 9 पण आहे. 3 पूर्ण भाग जाऊ शकतो. 3 भागिले 39, 3 1 3, 3 त्रिक 9. बाकी 0 आले पाहिजे. मग 3 गुणिले 13 केल्यानंतर 39 येतात. मग 3 थँक्स फॉर वॉचिंग. गुणिले 13. आता पहा 13ला कशाने पूर्ण भाग जाऊ शकतो? 13 ही मूळ संख्या आहे. 13ला 13नेच पूर्ण भाग जाऊ शकतो. 13 1 13. आता पहा इथं सगळ्यात महत्त्वाचं 13 गुणिले 1 केल्यानंतर 13 येणार आहे. 3 गुणिले 13 केल्यानंतर बरोबर 39 येणार आहे आणि 3 गुणिले 39 केल्यानंतर 117 येणार आहे. म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 13 हे 117चं फॅक्टर झालं. 3 गुणिले 3 गुणिले 13. ओके. पहा आणि जर आडव्या हे झालं उभे मांडणी. आता आडव्या मांडणीनुसार जर केलं तर पहा 117 इज इक्वल टू 3 गुणिले 39 बरोबर. आता 3 गुणून 3 आहे तसाच घ्यायचा. जी मूळ संख्या आहे ना ती सुरुवातीला जरी आली तरी ती आहे तशीच घ्यायची. त्याच्यानंतर 39, 13 त्रिक 39, 13 गुणिले 3. आता पहा आता 3 ही मूळ संख्या आहे, 13 पण मूळ संख्या आहे आणि 3 पण मूळ संख्या आहे. मग फॅक्टर काय झाले? 3 गुणिले 13 गुणिले 3, 3 गुणिले 3 गुणिले 13 गुणिले 3 म्हणजे 30 संख्या येणार आहे. 2 वेळा 3 आणि 1 वेळा 13. 2 वेळा 3 1 वेळा 13. पुढचं पहा उदाहरण 250चे मूळ अवयव पाडा. तर इथं 250चे मूळ अवयव पाडा. 250चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे. तर आधी एक आखून घ्यायचं. इथं लिहिले 250 बरोबर. तर आता इथं शेवटी 0 आहे, त्याच्यामुळे याला 2ने पण भाग जाऊ शकतो, 5ने पण जाऊ शकतो. जर 2ने दिला तर पहा काय येतंय? 250 बे 1 बे. आता 5 खाली याला बे 2 4, 1 राहिला 0 खालचा बे 5 10, 125. 2ने जर दिला तर 125चा भाग जाणार आहे बरोबर. 125 आले. आता शेवटी 5 दिसतोय म्हणजे 5ने पूर्ण भाग जाईल. तर पहा 5 भागिले 125 काय येणार आहे? 5 1 5 2 10 आणि 25 उरले तर 5 5 25 काय येणार आहे? मग 25 गुणिले 5. 5चा जर भाग दिला तर 25चा भाग जाणार आहे. 5 गुणिले 25 केल्याबरोबर 125 येणार आहेत बरोबर. त्याच्यानंतर आता 25 दिसते, 5चा पूर्ण भाग जाणार आहे. 5 5 25. त्याच्यानंतर 5 आहे, 5चा पूर्ण भाग जाणार आहे. 5 1 5 बरोबर. तर इथं शेवटी 1 आला पाहिजे. आता पहा ह्याचे अवयव काय पडले? 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. सराव संच 11 सोडू.
तर पहा सराव संच 11 मधला प्रश्न काय आहे की खालील संख्येचे मूळ अवयव पाडा. आपल्याला ह्यांचे मूळ अवयव पाडायचेत. मूळ म्हणजे संख्या मूळ आल्या पाहिजेत खाली. तर पहा 32, पहिली संख्या आहे 32. तर उभ्या मांडणीने आपण पहा करू 32. तर आता काय करायचं, इथे शेवटी 2 दिसतोय म्हणजे 2 ने पूर्ण भाग जाणार आहे. मग आधी सुरुवातीला हे ठरवायचं, आधी सुरुवातीला हे बघायचं की 32 कोणत्या पाड्यात आहेत का, की 16 × 16 16 दुणे 32, बरोबर 16 दुणे 32. मग पहा 2 ने जर भाग दिला तर बरोबर 16चा भाग जाणार आहे. 2 ने 32, बे 1 बे 12 उरले, बेसकी 12. रिमाइंडर खाली इथं 0 आला पाहिजे आणि मग इथं भागाकार काय येतोय 16. 2 ने भाग दिल्यानंतर कितीचा भाग जाणार आहे 16. आता उरला 16. 16ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो पूर्ण. आता परत 2 ने 16ला भाग जाऊ शकतो का नाही हे पाहायचं. त्याच्यानंतर 3 घ्यायचा. तर पहा 2 ने जाऊ शकतो, बे 8 16. त्याच्यानंतर 8ला 2 ने भाग जाऊ शकतो का, जाऊ शकतो, बे चोक 8. त्याच्यानंतर 4ला 2 ने भाग जाऊ शकतो का, बे 1 बे 2 4. 2ला 2 ने भाग जाऊ शकतो का, बे 1 बे. म्हणजे पहा ह्याचे अवयव काय आलेत, 1 2 3 4 5, 5 वेळा 2. 32 = 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2, 1 2 3 4 5 2. ओके. तर इथं उभ्या पद्धतीने असं आलं. आता आडव्या पद्धतीने पहा. आता पहा 32. आता 16 गुणुले 2, 16 दुणे 32. आता 16 पहा, 16 8च्या पाड्यात आहेत. 8 1 8 दुणे 16 गुणुले हे 2 आहे असेच. आता 8 कशाच्या पाड्यात आहे, 4 1 4 4 दुणे 8 गुणुले हे 2 आहे तसेच 2 गुणुले 2 बरोबर. हे 2 कोणते येतं, हे 2 आहेत, एक जास्त झाला. 4 गुणुले 2 8. त्याच्यानंतर पहा हा 4, 2 गुणुले 2 4 आणि हा 2 पुढं गुणुले हे 2 परत 2 गुणुले 2, 1 2 3 4 5, 5 वेळा 2चा गुणाकार आला 32. आडव्या पद्धतीने पण तेच अवयव आले. पुढची संख्या आहे 57. तर 57ला 2 ने भाग जाऊ शकतो का, नाही, कारण शेवटी काय आहे 7. 3 ने जाऊ शकतो का, जाऊ शकतो, कारण 3च्या पाड्यामध्ये 3 9 27 आहेत, बरोबर. त्याच्यामुळे 3 ने जाऊ शकतो. जातो का नाही ते आपण पाहू. 3 भागिले 57, 3 1 3 3 1 3, 2 उरतात, वरचे 7 खाली आले, बरोबर 27. आता 3 9 27, बरोबर. 3 ने 3 गुणुले 19 केल्यानंतर 57 येणार आहे. तर उभी मांडणी बघा आपण करू इथं 57. आता 3 ने जर भाग दिला तर कितीचा भाग जातो 19चा. मग 19 इथं लिहायचे आणि खाली इथं 0 झालेले असते. इथं ही वरची संख्या जी जितका भाग गेलेला आहे ती इथं लिहायची आणि कशाने भाग म्हणजे कशाने आपण भागलेला आहे ती इथं लिहायची. त्याच्यानंतर आता 19 आलेत. आता 19 कोणत्या पाड्यात आहेत का, अजिबात नाही. मग 19 फक्त 19नेच पूर्ण भाग जाऊ शकतो. 19 1 19 झालं. 3 गुणुले 19 हा 57चे अवयव झाला. 57 = 3 गुणुले 19. आता आडवी मांडणी जर करायची म्हणलं ना तर पहा आडव्या मांडणीमध्ये 57 3 गुणुले 19 हे आहे तसेच येतात, कारण 3 ही मूळ संख्या आहे, 19 पण मूळ संख्या आहे. मग हे झाले 57चे अवयव 3 गुणुले 19. पहा पुढची संख्या आहे 23. 3 नंबरची संख्या आहे 23. तर 23 कशाच्या पाड्यात आहेत का, नाही. 23 फक्त 23च्याच पाड्यात आहे. त्यामुळे 23चे अवयव जर पाडायचे म्हणले तर फक्त 23चा अवयव आहे. त्याच्यानंतर पुढं पहा 150. 4 नंबरचा आहे 150. तर 150चं पहा कसं करायचं. तर इथं शेवटी 0 दिसतोय म्हणजे 2 ने पूर्ण भाग जाऊ शकतो. 2 भागिले 150. तर पहा बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14, बरोबर. 14 ही 15पेक्षा लहान आहे. बे 7 14 आणि मायनस केल्यावर काय येणार आहे इथं 1 आणि वरचा 0 तसंच. बे 5 10, बाकी उरली 0 आणि 2 ने जर 150ला भाग दिल्यानंतर कितीचा भाग जाणार आहे 75वा. मग आता शेवटी आलाय 5 म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो. पहा
5 भागिले 75, 5 एक 5, इथं उरले 25, 5 5 25, बाकी उरली 0 बरोबर. म्हणजे 5ने 75ला भाग दिल्यानंतर 15वा भाग जाणार आहे. मग इथं लिहायचे 5 आणि 75ला भाग जाणार वरती संख्या कोणती आली 15, मग ती इथं लिहायची. आता 15ला कोणत्या संख्येने 5नेच भाग जाऊ शकतो, 5 त्रिक 15. आता 3ला 3नेच, 3 एक 3. तर इथं फॅक्टर काय आले पहा 150चे, 2 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 3. आता हे जर आपण चढत्या क्रमाने लिहिलं तर काय येणार आहे, 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 5. ओके. तुम्ही आता उभ्या पद्धतीने करा, आडव्या पद्धतीने करा, ते काहीच मॅटर करत नाही, फक्त उत्तर बरोबर आलं पाहिजे. पहा 5 नंबरची संख्या आहे 216. तर इथं पहा लास्टला 6 आहे, म्हणजे 2ने भाग जाऊ शकतो. 216, 2ने भाग गेल्यानंतर कितीचा भाग जातोय पहा, बे एक बे, खाली आलं 1. आता 1 हा डायरेक्टली आपण 1ला भाग जाऊ नाही शकत, मग 0 घेऊ, इथं पण 0 येईल. मग हा एक खाली घ्यायचा आणि वरचा 6, बे 8 16. बाकी बरोबर 0 आलेली आहे आणि 108 गुणिले 2 केल्यानंतर 216 येणार येतं. पहा 2ने भाग घेतल्यानंतर किती येणार आहेत, 108. ओके. आता पहा 108ला इथं पूर्ण शेवटी 8 दिसतोय, म्हणजे 2ने भाग जाऊ शकतो. 2ने समजा भाग दिल्यानंतर पहा बे 5 10, वरचा 8 खाली, बे चोक 8, 54 येते. 2ने भाग दिल्यानंतर कितीचा भाग जातोय, 54चा. आता पुन्हा इथं 5 दिसतोय, 2ने पुन्हा भाग देऊन बघू आपण, 54, बे एक बे 2 4, एक उरला, वरचा 4 खाली, बे 7 14, 27चा भाग जातोय, 27. आता 27ला कशाने पूर्ण भाग जाऊ शकतो, 2ने तर नाही जाऊ शकत, 3ने जाणार आहे. 3 9 27 बरोबर. आता त्याच्यानंतर पहा 9, 9ला कशाने जाणार आहे, 3नेच, 3 त्रिक 9. आता 3ला कशाने जाणार आहे, 3नेच, 3 एक 3 बरोबर. मग आपल्याला एवढे फॅक्टर भेटले, 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3, 216. उभी मांडणी सगळ्यात सोपी आहे, फक्त आधी भागाकार करून बघायचा की 2ने पूर्ण भाग जातोय का. 2ने नसेल जात तर 3ने देऊन बघायचा, 3ने नसेल जात तर 4ने देऊन बघायचा. तर 2ने जर गेला तर 4ने जाणारच आहे, त्यामुळे 2ने सुरुवातीला देऊन बघायचा. त्याच्यानंतर 6 नंबरची संख्या आहे 208. तर 208 पहा इथं शेवटी 8 दिसतोय, 2ने पूर्ण भाग जाणार आहे, 2 भागिले 208. तर पहा 2ने 20ला बरोबर भाग जातोय, बे 10 20, 8 खाली उरला, तर बे चोक 8, बाकी बरोबर 0 उरली. तर 2ने भाग दिल्यानंतर कितीचा भाग, 2ने भाग दिल्यानंतर 104चा भाग जाणार आहे, आणि त्याच्यामुळे 2 इथं लिहिला, 104 इथं लिहिला, नंतर इथं 4 शेवटी, त्यामुळे 2ने भाग जातोय. म्हणून 2ने 104ला भागल्यानंतर 22चा भाग जातोय, मग 22 इथं लिहिला, 2 इथं लिहिला. आता पहा 52चा भाग जातोय इथं, 52. तर 52ला आता 2ने भाग दिल्यानंतर पहा पुन्हा 2ने 52ला भागू आपण, बे एक बे 2 4, एक उरला, बे 7 12 बरोबर, खाली 0 येत आहे. तर इथं 26चा भाग जातोय, 2ने 26. आता 26 कशाच्या पाड्या आहेत, 13 एक 13 13 2 26 बरोबर. तर मग 13ने 13 एक 13 13 2 26, 2चा भाग जातोय. मग 2ला कशाचा भाग, 2ला 2चाच भाग जाणार आहे, बे एक बे. मग फॅक्टर काय आले, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13 गुणिले 2. मग इथं लिहायचं 208 इज इक्वल टू 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले, आता हे 3 आपण सलग लिहिले. आता हा 3 आधी, सॉरी 2 गुणिले 2 गुणिले 2, आता हा 2 आधी घेऊ, 2 गुणिले नंतर 13, चढत्या क्रमानुसार घेतलं. पहा 7 नंबरची संख्या आहे 765. आता 765 म्हणजे लास्टला 5 येतोय, मग 5ने आपण भाग देऊन पाहू. 765, 5 एक 5, 2 उरले,
पाचा पाचा 25, 1 उरला. 26 मायनस 25 केल्यावर 1 उरतोय. नंतर 5 आला खाली. 5 त्रिक 15. बाकी आली का बरोबर 0 म्हणजे पूर्ण भाग गेलाय. मग 5ने जर 765ला भाग दिला तर 153चा भाग जातोय. मग 5 इथं घ्यायचा आणि 153 इथं घ्यायचं. बरोबर. आता पहा 153 मध्ये इथं 3 दिसतोय. मग आपण 3ने भाग देऊन पाहू. 153 तर 5च्या पाड्यामध्ये 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत. 5 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. नंतर 3 खाली आला. 3 1 3. बाकी उरली 0. 51चा भाग गेला. तर आधी आपण 3ने भाग देऊन पाहू. पहा 3 1 3 3 1 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21. मग 3ने जर भाग दिला तर 17चा भाग जाणार आहे. 17. आता 17 ही मूळ संख्या आहे. मग 17ला फक्त 17चाच भाग जाणार आहे. 17 1 17. मग अवयव काय पडले पहा. चढत्या क्रमाने लिहायचे अवयव. आधी 3 आणि 2 3 गुणुले 3 गुणुले नंतर 5 गुणुले नंतर 17 765. त्याच्यानंतर पहा 8 नंबर 342. थँक्स फॉर वॉचिंग. आता परत इथं आपल्याला 2 दिसतोय. मग काय करायचं 2ने आधी भागून पाहायचं. बे 1 बे खाली उरला 1 वरचं चाव. बे 7 14 वरचा 2 खाली. बे 1 बे 2 171चा भाग गेला. 2ने जर भागलं तर 171चा भाग जाणार आहे. त्याच्यानंतर पहा आता 171 तर शेवटी 1 आहे. मग 2चा भाग तर जाणार नाही. मग 3चा पाहू. 3 भागिले 171 3 5 15 16 17 2 उरले. बरोबर जातोय. 3 7 21. बरोबर बाकी 0 उरते. बरोबर. तर मग 3ने भाग दिल्यानंतर 57चा भाग जाणार आहे. तर आता पहा 57 आलेत. तर इथं परत आपण 3ने भाग देऊन पाहू. भाग जातोय का. 3 भागिले 57 3 1 3 पुन्हा 2 उरले. 27 आले. 3 9 27. बाकी बरोबर 0 उरते म्हणजे 19चा भाग पूर्ण जातोय. 3ने भाग दिल्यानंतर 19. आता 19 कशाच्याच पाड्यामध्ये नाहीत. मग 19ला फक्त 19नेच भाग जाईल. 19 19 1 19 इथे 1 आहे. तर पहा ह्याचे फॅक्टर काय पडले. 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 19. फॅक्टर कधी पण लिहिताना चढत्या क्रमाने लिहायचे. 342. पहा 9 नंबरची संख्या पहा 377. आता इथे शेवटी 7 येणार आहे. 2ने तर भाग जाणार नाही. मग 3ने पहा जातोय का. 377 3 1 3 वरचे 7 खाली आले. 3 2 6 उरलं 17. तर 17ला 3ने पूर्ण भाग नाही जाते. बरोबर का. ते 17ला पूर्ण भाग नाही जाणार. 3 5 15 2 उरतोय. आता इथं 0 घ्यावं लागेल म्हणजे इथं पॉईंट येणार आहे म्हणजे पूर्ण भाग जात नाही. मग आता 3ने तर जात नाही. मग कदाचित 13ने जाऊ शकतो. पहा 13ने भाग देऊन पाहू आपण. 13 भागिले 377. तर आता 37चा विचार करायचा. 13 1 13 2 26. 37 मायनस 26 केल्यानंतर किती येते पहा 1 11 आणि वरचा 7. तर 13 9 117. 29चा भाग जातोय. मग पहा 377 जर घेतलं आणि 13ने भाग दिला तर 29चा भाग जातोय. आणि ज्या संख्येने आपण भाग देऊन पाहणार आहे ती लगेच इथं लिहायची नाही. ओके. आता 3ने आपण भाग आधी देऊन पाहिला जातोय का नाही. आणि जर आपण डायरेक्ट लिहिले असते तर ते चुकतं. मग काय करायचं आधी भागाकार करून पाहायचा. नंतर त्याने पूर्ण भाग जातोय का नाही आणि जात असेल तरच तिथं लिहायचं. मग आता पहा 13 ही मूळ संख्या आहे. आणि 29 पण कशाच्याच पाड्यामध्ये नाही मूळ संख्या आहे. मग याचं फॅक्टर काय येणार आहे 13 गुणुले 29. शेवटची संख्या पहा 559. आता पहा इथं शेवटी 9 आहे. मग आपण पहा 3ने भाग जातोय का पाहू.
3 एक 3, 25 उरले. तर 3 पाचे 3 सकट 3 8 24, 19 उरतात. आता 3च्या पाड्यामध्ये 19 तर नाहीत, म्हणजे 3 ने 19ला पूर्ण भाग नाही जाणार आहे. 3 सकट 18 येतात आणि 1 उरतोय. आणि इथं जर आपण 0 घेतला तर इथं पॉईंट येणार आहे, मग 3 ने भाग नाही जात. मग आपण पहा परत 13 ने भाग जाऊन म्हणजे देऊन पाहू. 13 भागिले 559. तर 13च्या पाड्यामध्ये पहा 13 चोक 52, 3 उरले आणि हा 9. आता पहा 39 येतात. तर 13 त्रिक 39, बाकी उरते 0. तर पहा बरोबर 0 उरली. मग 43चा पूर्ण भाग जातोय. 13 ने जर भाग दिला तर 43वा भाग जातोय. मग 13 ही मूळ संख्या आहे आणि 41 नंतर 43 पण मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे इथं 559चा फॅक्टर काय येणार आहे, 13 गुणिले 43. थँक्स फॉर वॉचिंग.